हाय फ्रेंड्स, आता पैकी जाऊन मागे चालला आहे राहण्यासाठी चालला आहे. जस्ट तिथे पार्किंग शूट करतो मला चालू आहे. जसे कसे आहे विमान चालू आहे. इंडिकेटर ग्राउंड स्टाफ विमानाला दिशा दाखवताना. ओके, मला आज माहिती पडलं विमान रनवेवर असताना दुसरा कुठली तरी फोर्स त्याला मदत करते. जरा इंजिन चालणं झालेलं आहे. आपण तिथून त्या हँगरवर आलो आणि आता आपलं विमान रनवेवर जाण्यासाठी तयार आहे. स्टॉप झालेला आहे इथं. माय फ्रेंड्स, विमान इंजिन जस्ट हळूहळू चालण्याच्या मार्गावरती आहे असं एक्सपेक्टेशन आहे. काही सेकंदामध्ये किंवा काही मिनिटांमध्ये चालू होईल. विमान पुढे चाललं आहे पण ते इंजिन काही चालू होत नाही. मला खूप क्युरिओसिटी आहे की विमानाचं इंजिन चालू का होत नाही. जर विमान पुढे चालला तरी कुठली फोर्स त्याला पुढे जाण्यास मदत करते. इंजिन जस्ट एकदम हळूहळू हलतोय जस्ट. आणि काय इतका स्लो आहे की घरातला आपला पंखा त्याच्यापेक्षा 100 पटीने फास्ट आहे. विमानाच्या स्पीडमध्ये त्या इंजिनचा पुढे जोर समजून येत नाही आहे. टर्न घेतला आहे. पंखा त्याच स्पीडने फिरतोय. विमान आता रनवेकडे चालत राहणं. इंजिनने पण स्पीड पकडला आहे. जस्ट इंजिन चालू झालेलं आहे बऱ्यापैकी. आय थिंक त्याची स्ट्रेंथ यूज करणार आहे विमानाला पुश करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता विमान उतरला आहे नाही. हे मोबाईल क्लॅरिटी नसल्यामुळे दिसत नाही आहे. पण विमान उतरताना दिसलं आहे म्हणजे आता आपण त्या रनवर जाणार आहोत. आणि विमानाचं इंजिन बऱ्यापैकी चालू झालं आहे. मित्रांनो, हा इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 वेगवेगळ्या कंपन्यांचे विमान इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा आपली पुढे नवीन कंपनी दिसते. आपण फ्लाईटची जसं वगैरे आपल्या अगोदर विमान असते. आपण हो 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 भारताचे वंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विमान आहे. आज भारताचे पंतप्रधान फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन भेट होणार मुंबईमध्ये. त्या भेटीसाठी मुंबईमध्ये पंतप्रधान सेवा आलेले आहेत. आणि हा विमान स्पेशल ट्रीटमेंट ट्रीटमेंट खूप मोठा विमान आहे. विस्तारा मला राईट साईडची विंडो सीट मिळालेली आहे. ते कुर्ल्याच्या जे काही छोटे मोठे विमान
halfway madness आपण पकडतो काही म्हणतो मला जास्त आज मुंबईमध्ये खूप विमानतळांचं आगमन प्रश्न होत आहे मुंबईत असल्यामुळे आम्ही भेट दिलेला कारण की आधी ती हाय लेवलची मॅच भारताची त्याच्यामुळे खूप लोकांचं वादळ वाढले आहे आपण क्यूमध्ये आपण आणखी आपला Cabin crew is for takeoff. Thank you. आपल्याला टेकऑफ जस्ट ब्रेक्स वगैरे आणि रनवर जाण्यास प्रयत्न झालेला नाही पुढे पुढे प्रायव्हेट जेट्स वगैरे यायचा प्रयत्न करतो पाहू शकतो इथं हा प्रायव्हेट जेट तर हाफ रनवे नाही ना कदाचित आपल्या अगोदर किंवा त्याला पोझिशन टेकअपची विस्तार जाईल त्यानंतर काही विस्तार घेण्यासाठी खूप मोठं अंतर आहे पाहू शकतो की आपल्यामध्ये म्हणजे होता त्याला स्पॉटला आजकालची ठिकाण तेच असते रात्री त्याच्यामुळे गर्दी आपला त्याला रणवीरवरती स्थान मिळालेलं आहे तो टेकऑफ त्याचं टेकऑफ कदाचित दुसऱ्या महिन्यासाठी प्रयत्न करत असेल गाईडलाईन पोझिशन घेतलेली आहे थर्स्ट घेतलेला आहे लॅब्स वरती होते आपल्याबद्दल मध्ये आहे गांधींच्या वेळेस विस्तार आणि आता बोलताना सगळे इंडिगो आपल्या नंबर आहे त्याला भेटली टेकऑफची तर तो आता रणवीर जातोय स्लो ठिकाणी त्याला रिप्लेस करते त्याची जागा आपण पण पुढे चाललो
थ्रस्ट घेईल तो विमान आणि जोरात पुढे 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 जाईल. मित्रांनो, मी सांगतो, वन्स इन अ लाईफ एकदा तरी विमानात बसायचा अनुभव घ्याच. त्याच्यासाठी किती खर्च आला तरी चालेल ना. आजच्या जगात खर्च काही एवढा मोठे नाही आहेत. पैसा खूप सारा पैसा फिरतो बाजारात. या किशन त्या की आणि त्याची खूप जास्त फिरतो आहे. त्याच्यामुळे बिंदास एकदा जर प्रयत्न करा आणि नक्की जा. विथ फॅमिली नको तर स्वतः तरी जा. एकदा तरी जा. एकदा स्वतः जा, मग फॅमिलीला न्या. खूप त्रास घेत होते म्हणून उडताना. खूप त्रास बघा. उडला उडला, जमीन सोडली, जमीन सोडली, जमीन सोडली. विमानाने जमीन सोडलेली आहे आणि तो आकाशात झेपावलेला आहे. ओके, बाय 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 बाय. कुठली फ्लाईट दिला, बाय बाय करा. खूप चांगलं. बाय. आपल्या मग दिसणार ना तयार. हे पहा मित्रांनो, आपल्या विमानाला बोएड भेटलेला आहे आणि आता विमान रनवेवर जात आहे. म्हणजे तो एक प्रायव्हेट जेटची संख्या वाढत असेल. नॉर्मली मुंबईमध्ये प्रायव्हेट म्हणजे कसं असते एकदम ही गोष्ट नाही आहे. पण आज थोडी जास्त संख्या असते. सॉरी, विमानाला होतं विमान कॅमेरा बनवतो. प्रायव्हेट जेट आपल्या आहे. ओके, हाय माझं फ्लॅप्स. आणि आता आपण जाणार आहोत आकाशात उडायला. इथून आहे आपला डेस्टिनेशन अहमदाबाद. अहमदाबाद पुढे जायचं आपल्याला अंजारला. इथे आहे आपली फॅक्टरी, TCL साठी ती बनवते, जीनस फॅक्टरी. बघू शकता मित्रांनो, थॉस घेतलेल्या विमानाने भारी थर्स्ट. आणि तुम्ही फ्लॅपवर पण लक्ष द्या, विमान कसं ओढता खूप स्पीड घेतलेला आहे. 200, 300, काही असेल, 400 असेल, 500, 600 असेल. कारण एवढ्या छोट्या सेकंदांमध्ये, कमीत कमी सेकंदामध्ये विमानाला तो स्पीड केला ज्याच्याने तो हवेत उडू शकतो. आणि आता विमान फ्लॅप बघा मित्रांनो, आता हवेत चिपवणार आहे. आणि हा वन्स इन लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. जो पहिल्यांदा घेतला होता तोच खरा एक्सपिरियन्स. आपण नवे जाऊ, एकदम जुने नाही त्याच्यामुळे. आणि आपण हवेचे पावलं आहोत आणि आपण जमिनीपासून डिस्कनेक्ट झालो आहोत सध्याच्या घडीला आणि आपण हवेत चालतो आहे. त्यांना तुम्ही पाहू शकता विमानात आलेले आहेत आणि आपण हवेत आहोत. सुंदर नाही आहे. मायानगरी मुंबई आणि आपण हवेत आहोत. खूप छान वाटतं मित्रांनो, खूप छान वाटतं. हे जुहूचं विमानतळ. आपण ज्याचं उडलो ते मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे जुहूचं विमानतळ आहे. छोटे विमान आहे, छोट्या विमानांसाठी. ONGCचं ऑफिस आहे तिथं. आणि आपण पाहू शकतो मुंबईचं समुद्र ज्याचा एक छोटासा किनारा आपल्या घरामध्ये आहे. जे कोस्टल रोड बनते तो आता डेव्हलपमेंट मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि आपण अर्जदादा मुंबईला आपण बाय बाय करू. बाय बाय मुंबई, बाय बाय मुंबई. खालची शिल्लक वेगळी, खालची शिल्लक होते. त्याच्यामध्ये सावली बघू शकता. आणि राईट आहे पाणी कलर सुद्धा डार्क थोडंसं लाईट सुद्धा पाणी राईट निराशा समुद्र आहे. जरा दिसते कॅमेरा
लँटर्न घेतलेला आहे. इंजिन खूप जोरात चालला आहे. इंजिनचा आवाज खूप कानामध्ये येतो. हरकत नाही मित्रांनो, हरकत नाही. मुंबईचं एक छोटासा किनार दिसले का मित्रांनो, बिल्डिंग्स आपण मात्र ढगांमध्ये आहोत, त्याच्यामध्ये ते सगळं दूर दिसतंय. आपण एका अल्टिट्यूडच्या वरती जर प्रत्येक आपली जी लेवल आहे ती सगळ्या ढगांची लेवल आहे ती बघू शकता. वरती शुभ्र आकाश आहे, जी खाली जाणारी ढगांचं एका प्रकारची परत आहे आणि खाली निळाशार समुद्र आहे. कृपया ध्यान सीट बेल्ट साइन अपनी सुरक्षा पॅगोडावर मी बघू शकतो ते उस्मान एरिया आहे. मित्रांनो खूप छान वाटतंय. खाली निळाशार समुद्र आहे आणि समोर ढगांची एक लेअरच आहे. समोर इंजिन बाजूला आहे, लाईट उडते खाली मला क्लिअर डोळ्यांनी दिसत, कारण डोळ्यांचा जो कॅमेरा आहे आपल्या मोबाईलच्या पेक्षा 100-500 पटीने खूप स्वच्छ छान असतो. उलट डोळ्यांवर खूप छान दिसते. खाली जमीन, तिथे असलेली घरं, तिथे असलेली त्यांची रचना खूप छान दिसते. घरांचं, गावांचं जे व्यवस्थित स्थापत्य आहे ते दिसते, त्यांचं जी मांडणी झाली ती दिसते, व्यवस्थित आहे. सगळं स्ट्रक्चर एकदम वेल प्लॅन्ड आहे. माझी इच्छा अशी आहे या इंडिगोवाल्यांना की त्यांनी हा विमान जरूर आमच्या गावावर उडवावा. मला खूप आनंद होईल. तुम्ही ओळखू शकतो गावाला, तुम्ही ओळखू शकतो त्याला. नक्की मी त्याला रेकॉर्ड करेन. माझ्या पहिल्या विमान प्रवासात हेच मिस केलं होतं मित्रांनो. खूप दूर नाही, 2 दिवसात हा 3रा विमान प्रवास आहे आणि हे सगळं अनुभवताना खूप आनंद होतो आहे. खूप छान वाटतं आहे. थँक्यू ज्यांनी मला ही संधी दिली विमानात बसण्याची. सगळ्यांना धन्यवाद, त्या कंपनीला धन्यवाद. आता आपण मित्रांनो अहमदाबादला चाललो. समोर खूप सुंदर ढगाचे दृश्य तुम्हाला हवेचं आहे. खाली डोळ्याने मी बघू शकतो जमीन, जे कॅमेरामध्ये बघू शकता. समोरचं दृश्य आहे ढगांचं, ॲटलिस्ट ते बघू शकतो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो सॉरी, पण मोबाईल बॅटरी आता खूप डाऊन झालेली आहे, त्याच्यामुळे मला आता हा व्हिडिओ इथेच थांबवावा लागेल. अनफॉर्च्युनेटली मला ॲक्च्युली प्रवासाचा व्हिडिओ बनवायचा होता, पण मोबाईलची बॅटरी डाऊन असल्यामुळे मला काही ते करता येणार नाही आणि आपला प्रवास पूर्ण होईपर्यंत हा व्हिडिओ बनवणं हेही शक्य नाही. त्याच्यामुळे मी तिथेच थांबवतो व्हिडिओ. थँक्यू.